नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी म्हणजे माझं नाव काय आहे, माझं नाव काय नाव काय माझं हां सॉरी आठवलं संजय मोने. मी जरा थोडा अडचणीत सापडले, गोंधळात आहे, त्यामुळे मला आता आठवत नाही. मला जरा मदत कराल का तुम्ही? नाही पैसे बिसे नको आहेत, निवडणुकीला उभा राहणार नाही, त्यामुळे मतसुद्धा नको आहे, फुकटचा सल्लासुद्धा नको आहे. मला एवढं सांगे की आजच्या पाहुण्या मित्राचं मी वर्णन कसं काय करू, त्याला कुठल्या नावाने बोलावू किंवा त्याच्याशी निगडीत असं नेहमी तुम्हाला दाखवतो तसं कुठलं चित्र दाखवू. कारण काय ना, करिअरच्या सुरुवातीला तो साक्षात देव पण झाला आणि आता अगदी काही महिन्यांपूर्वी भिकारी म्हणून पण समोर आला. हिंदीतल्या गाजलेल्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धक पण झाला आणि आपल्या झी मराठीवरच्या फू बाई फूमध्ये परीक्षक पण झाला. हा पाहुणा म्हणजे ना असाच प्रियकर हवा असं वाटणारा घना पण होतो आणि दोस्तांची दुनियादारी करणारा श्रेयस पण होतो. हे सगळं कमी वाटतं की काय म्हणून स्वतःच कथा लिहून फुगेसुद्धा आवडतो. मग ह्याला काय म्हणायचं? म्हणून मी त्याच्या जन्मतारखेचा अभ्यास केला तर तिथे असं लिहिलं होतं की या तारखेला जन्मलेल्या माणसाचं वर्णन करायला एकच शब्द आहे, तो म्हणजे अवर्णनीय. अरे आव ना फेर. स्वप्नील तुझ्या चाहत्यांना लिमिटच नाही, बोलताना काने बोलतो हिंदी शब्द काही. इतका तुकारे लाडका संजय जाधवचा, तुमचा आता कोणता पिक्चर आहे पुढचा? स्वप्नील तुझी स्टाईल आहे वेगळी आणि भारी, आज तू आलास आमच्या कानाला खडावरी. स्वप्नील तुझी स्टाईल आहे वेगळी आणि भारी, आज तू आलास आमच्या कानाला खडावरी. जगातला प्रत्येक माणूस लहान असतो. फार थोडे लोक जन्मताच मोठे असतात, आपण त्यापैकी नसतो. काय वाटत होतं की सॉरी, प्रत्येकाला ना काही ना काहीतरी व्हावंसं वाटत असतं. त्यातली 90% लोक पुढे ते होत नाहीत. बरोबर. तसं तुला पहिल्यांदा काय व्हावंसं वाटत होतं? मला पहिल्यांदा आयुष्यात बस कंडक्टर व्हायचं होतं. क्या मान. खरंच, कारण गिरगावात राहायचो आणि आई बाबा बँकेत नोकरी करायचे, त्यामुळे शनिवारी हाफ डे आणि रविवारी सुट्टी. तर दिनचर्या असायची की शनिवारी संध्याकाळी आई बाबा मला गिरगावातनं गेटवे ऑफ इंडियाला फिरायला न्यायचे. बर. तर नाक्यावर यायचं, झोबाच्या वाडीच्या नाक्यावरनं बस पकडायची आणि डबल डेकर बस वरती बसायचं, सगळ्यात पुढच्या सीटवर जर मिळालं तर, आणि पुढच्या खिडकीतनं जग बघायचं. तर जाताना आणि येताना मला असं वाटायचं की ड्रायव्हर बस चालवतो, पण जो माणूस कंट्रोल करतोय सगळं तो कंडक्टर असतो. कारण त्यांनी टिंग टिंग केलं की बस थांबते, त्यांनी टिंग टिंग केलं की बस चालू होते. सो त्याच्या हातात सगळी काय म्हणूया सत्ता त्याच्या हातात आहे, पॉवर त्याच्या हातात आहे. तर लहानपणी मला असं वाटलं होतं की मला हा माणूस व्हायचा आहे. म्हणजे बस चालवत कोणी का असे ना, डोर इसके हात में होनी चाहिए. तर मला ते व्हायचं होतं. आणि तसा बस कंडक्टर झालो नाही, पण माज म्हणून सांगायला हरकत नाही की अदरवाईज बस कंडक्टरच आहे. म्हणजे बस चालवू दे कोणी, डोर मेरे हात में. बरं, कंडक्टर होण्याचं स्वप्न किती वर्ष पुढे टिकलं? नाही, अजिबात नाही टिकलं. त्याच्यानंतर मला फायरमन व्हायचं होतं, त्याच्यानंतर मला पायलट व्हायचं होतं. मला अनेक वर्ष खूप सिरियसली बटाट्या वड्याची म्हणजे वडापावची गाडी टाकायची होती. कारण मला असं वाटायचं की जितके पैसे मी त्या गाडीवर खर्च करतोय ती जर स्वतःची असेल तर पैसे घरात तरी येतील. म्हणजे कारण माझा सगळ्यात आवडता पदार्थ वडापाव होता, तर माझं अख्खं आयुष्य वडापाव खाण्यात गेलं. मी अजून, तुला माहिती आहे आपण कितीतरी वेळ एकत्र वडापाव खाल्लाय. सो वडापाव चांगला इज अ वीक पॉईंट. म्हणजे चांगला वडापाव म्हणजे हलतो, आतनं हलतो मी माणूस म्हणून. तर मग स्वतःची एक वडापावची गाडी पाहिजे असं माझं अजूनही कुठेतरी एक स्वप्न आहे. मी आयुष्यात एकदा एक वडापावची गाडी माझी असणार निश्चित, स्वतःची. बरं, तुझं हे खाण्याचा वेळ जरा पराकोटीच असं नाही वाटत तुला? आणि त्याच्यापैकी काय काय केलंयस तू? आय थिंक जगजाहीर किस्सा आहे, पण सगळ्यात आता लोक मला त्याच्यासाठी काय आय डोंट नो का लोक मला शिव्या घालतात. तुझ्यासारखे काही फार कमी मित्र आहेत जे त्याचं कौतुक करतात. पण मी फक्त जेवण्यासाठी, फक्त जेवायला
मुंबईहून विमानाचं तिकीट काढून दिल्लीला गेलो होतो आणि जेवलो आणि तिकीट काढून विमानाचं परत मुंबईला आलो. सो या सगळ्या व्यापाला किती खर्च आला? त्या काळात काहीतरी 4,000 का 5,000 रुपये खर्च आला होता. म्हणजे मी 90च्या दशकात सांगतोय तुला, 96-97च्या आसपास, 17-18 वर्षात होतो. पण आई वडिलांना सांगून का त्यांच्या नकळत? माझ्या बाबांची रिॲक्शन खूप भारी होती. म्हणजे त्या दिवशी अर्थातच आई वडिलांना सांगितलं नाही, पण इव्हेंच्युअली माझ्या वडिलांना कळलं की दिल्लीला गेला होता चिकन खायला. तेव्हा माझे बाबा मला असं वाटलं होतं मला खूप पडेल घरी, पण बाबा पण खवय्ये आहे. त्यामुळे बाबा मला असं म्हणले की तू आधी सांगितलं असतंच मी पण आलो असतो. म्हणजे खर्चच करत होतास तर 2 लोकांचा गेला असता, मी आलो असतो. कारण मला नॉनव्हेज खायची सवय बाबांनी लावली. आमच्याकडे आई अजिबात नॉनव्हेज खात नाही आणि बाबांना प्रचंड नॉनव्हेज आवडतं. आता घरच्यांविषयी एवढं वडील जे असे मी सुद्धा आलो असतो असं म्हणू शकतात, तर काहीतरी स्पेशल आहे की त्यांच्याबद्दल? काय काय आहे स्पेशल? पहिला हिरो ना, हो, पहिला हिरो आई आणि बाबा. आणि आय थिंक आय एम ब्लेस्ड, कारण एकुलता एक मुलगा, बहीण भाऊ कोणी नाही. त्यामुळे माझी पहिली मैत्रीण पण माझी आई, आणि अजून पण माझी सगळ्यात लाडकी मैत्रीण माझी आई. म्हणजे चांगलं वाईट कमी जास्त छोटं मोठं मी आईला काही सांगू शकतो. मग त्यासाठी ओरडा खाईन, प्रेम मिळेल, तो नंतरचा भाग आहे. पण आईला मी सगळं सांगू शकतो. हा कम्फर्ट आई नाही, म्हणजे आय थिंक माझ्यापेक्षा तर तिचं श्रेय आहे. कारण सुरुवातीला कम्फर्ट असणं सोपं आहे आणि ठीक आहे, पण आता इतकी वर्ष हा कम्फर्ट टिकवून ठेवणं हे फार कठीण आहे. सो आई माझी पहिली मैत्रीण, आणि आय थिंक बाबा पहिले हिरो. बाबांबद्दल मी आवर्जून सांगेन की बाबांचं समाजकार्य खूप मोठं आहे. बाबा ब्लड डोनेशनचं खूप मोठं काम करायचं अगदी आत्तापर्यंत. आता ब्लड बॉटल्सची उणीव भासणं त्या मनाने कमी झालंय त्याची, आणि अवेअरनेस वाढलाय. पण माझ्या बाबांनी इतक्या वर्षात मला असं वाटतं 20,000 पेक्षा जास्त बाटल्या रक्त जमा केल्या. माझ्या वडिलांनी स्वतः 69 वेळा रक्तदान केलंय स्वतः. सो हे लहानपणापासून घरात होतं. सो बाबांबद्दल किंवा आईबद्दल काय सांगायचं, तर मला असं वाटतं की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना माझ्यात रुजवली माझ्या आईवडिलांनी. समजा तुझी आई इथे आली असती तर तुला आवडेल? माझी आई तर मला नाही बघा, ती कानाला खडे वगैरे सांगेल तुझे, चालेल ना? तू आईला बोललेस? हो, रिअली? नक्की. बघ, बस. नमस्कार. नमस्कार. तुम्ही एका घरातनं निघता आणि सांगत नाही. अरे ती मला म्हणली आज आम्ही मैत्रिणी मिळून एकीकडे भेटणार आहोत वगैरे. तो खूप गोड आहे मुलगा, तो तुमच्याशी गोड वागतो, ते आता मनावर घ्यायचं नाही. आपण इथे जमलोय त्याचे दोष सांगण्यासाठी. त्याचे काय चालेल. कानाला खडे आहेत? माझ्या पण मनात बरेच दिवस आहेच. बरं झालं बोलला. अरे काही खरं नाही. आता काय लहानपणी त्रास बी द्यायचा खूप? खरं सांगायचं तर नाही. पण तरीही काय त्याचं असं वागणं की कोणाला तो पटकन नाही म्हणू शकत नाही, कोणाला दुखवायचं नाही, हा स्वभाव. त्याचा कधी कधी त्याला त्रास होतो, त्याचा मला त्रास होतो. पण लहानपणी तो काम करायचा तेव्हा काय उशीर वगैरे व्हायचा नाही? कोणीतरी आम्ही बरोबर जायचो ना, मी किंवा बाबा असायचे. मग एकदा काय झालं होतं असंच? एकदा इथे SL स्टुडिओलाच त्याचं शूटिंग होतं आणि बाबा होते त्याच्याबरोबर. आणि तेव्हा मी दोघंही बँकेत नोकरी करत होतो. आमच्याकडे स्कूटरच होती यांच्याकडे, आणि बाबांचं फार होत होती की मी त्याला घेऊन जाईन, स्कूटरवरून घेऊन जाईन. शूटिंग रात्रभर केलं त्यांनी. यांना सकाळी बँकेत जायचं होतं, मलाही कामावर जायचं होतं, आणि हे निघाले इथून यायला. आणि जो धुवाधार पाऊस सुरू झाला आणि ह्यांनी काहीच घेतलेलं नव्हतं. ह्याला मजा वाटत होती. तेव्हा मला फोन पण नाही की कॉन्टॅक्ट करेन, कुठे पोचलात, काय झालं विचारायला. आणि ह्यांची वाट बघत 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 मी तर गेलेच नाही कामावर. ह्यांनाही उशीर झाला, आणि ह्यांना इथून SL स्टुडिओने मध्येच थांबायचे. खूप मोठा पाऊस आला की मध्येच यायचे. असं करत 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 5 तास लागले त्यांना गिरगावात यायला. तेव्हा मग जरा आम्ही दोघांनी कानाला खडा लावला की याच्या पुढे स्कूटरवरून ह्याला कुठेही न्यायचं नाही, शूटिंगला तर नाहीच नाही. जोपर्यंत रात्री घरी येत नाही, येऊन सांगतो की आई मी आलोय, आता झोप शांत. तुला माहिती आहे माझ्याकडे अजून माझ्या घराची किल्ली नाही आहे. ह्याचं कारण असं की आईबाबांचं एक थॉट आहे की जर किल्ली दिली ह्याला तर मग कधी येईल आणि कधी जाईल आम्हाला कळणारही नाही की आला का गेला. तर त्यामुळे फंडा आहे की किती वाजले रात्री तरी बेल वाजवायची, कोणतरी उठतं दार उघडायला,
त्याच्यात 2 गोष्टी त्यांचं एक हिडन अजेंडा आहे की खूप उशीर होऊ नये म्हणून हा वेळेवर पण येईल कारण आईबाबांना उठायला लागेल आणि दुसरं असं की किती वाजता आलं तरी आम्हाला कळलं पाहिजे की स्वप्नील आत्ता घरी आला मग आम्ही शांत झोपू. त्यामुळे अजूनही माझ्याकडे घराची किल्ली नाही. मग डायरेक्ट तुझ्या हातात किल्ली आली ती यशस्वी चित्रपटांची. आधी काही गुरु किल्ली काय शक्यतो काय होतं ना अभिनय क्षेत्रामध्ये काम करताना बरेच वेळेला लोक छोटी छोटी कामं करतात मग मोठी मोठी कामं करतात. आता तू डायरेक्ट परमेश्वराचंच काम केलंस. खरंय. ह्या मधल्या पायऱ्या कशा काय वगळल्या गेल्या? नाही आय थिंक मी नाही वगळल्या. आय थिंक परमेश्वराचीच इच्छा. तेच ते म्हणजे कशी काय निवड झाली याच्यावर? निवड ह्याचं मला असं वाटतं की ह्याचं श्रेय 2 लोकांना जातं प्रामुख्याने. एक अर्थात डॉक्टर रामानंद सागर ज्यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली आणि एक विलासराज अभिनेते होते ते आता दुर्दैवाने ही इज नो मोर. विलास काका मी गिरगावात राहायचो आणि चाळीत नाटकात बिटकात काम करायचो. नाटक म्हणजे नाटुकली रे 10 मिनिटं 15 मिनिटाची आणि मी नाटकात काम करायचो गणेश उत्सवात वगैरे काम करायचो गमती जमती चालायच्या. आणि एकदा विलास काका कोणाकडे तरी गणपतीच्या दर्शनाला आले होते आमच्याकडे नव्हते आले आणि त्यांनी मला पाहिला स्टेजवर काम करताना. त्यांनी विचारलं की हा कोणाचा मुलगा तर आसपासचे लोक म्हणले की हा मोहन जोशींचा मुलगा. माझ्या बाबांचं नावही मोहन जोशी आणि हे ते मोहन जोशी नाहीत ॲक्टर मोहन जोशी नाहीत. मग ते आले आमच्याकडे विलासराज आमच्याकडे आले म्हणून आमच्याकडे चहा कॉफी लोकांची गर्दी की विलासराज आमच्याकडे आले कारण ही वॉज अ स्टार. आले भेटले बसले ते म्हणले की मी एक नाटक करतोय तुमचा मुलगा नाटकात काम करेल का? बाप मुलाची गोष्ट आहे. आणि मे महिना वगैरे येणार होता ते म्हणजे मला आत्ता नाही चालू करायचं आत्ता गणपती आहे आपण तालमी फेब्रुवारी मार्चमध्ये करू मग मे महिन्याच्या सुट्टीत 1.5 महिन्याचा काहीतरी दौरा आहे तो करेल का वगैरे. आणि मी म्हटलं करीन. बाबा म्हटले करणार का तू अभ्यास वगैरे सामान करीन. मी 8-9 वर्षात होतो. ते नाटक केलं मी त्याचे 25-30 प्रयोगच केले आणि ते परत शाळा सुरू झाली मी नाटक सोडलं. पण विलास काकांना माझं काम आवडलं असणार. त्यांनी कालांतराने रामायणामध्ये लवणासूर नावाच्या एका राक्षसाची भूमिका केली आणि तेव्हा रामानंद सागर लवकुशचं कास्टिंग करत होते उत्तर रामायणासाठी. आणि ते जनरली सगळ्यांना सांगायचे जसं आपण सांगतो की पहचान में कोई अच्छा लड़का है तो बताना यार आपण स्क्रीन टेस्ट करेंगे वगैरे. आणि विलास काकांनी माझ्या नकळत माझे नाटकातले काही फोटो रामानंद सागरांच्या ऑफिसला सबमिट केले. तर रामानंद सागरांच्या ऑफिसमधनं आमच्याकडे फोन आला. तेव्हा आमच्याकडे फोन पण नव्हता. कल्पवृक्ष ना अख्ख्या चाळीत कल्पवृक्ष म्हणून एक कुटुंब होतं त्यांच्याकडे फोन होता. तर पद्धत अशी होती की त्यांच्याकडे फोन आला की त्या बिचारा काकू ज्यांचा फोन असेल त्यांना बोलवायला यायच्या की तुमचा फोन आला. तर फोन आला की रामानंद सागरांच्या ऑफिसमधनं फोन करतायत रामायणाच्या रोलबद्दल स्वप्नील जोशीशी बोलायचं. मी 9 वर्षात होतो रे. तर बाबांना वाटलं कोणतरी टाइमपास करते कारण तेव्हा रामायण म्हणजे रामायण होतं रे. कर्फ्यू लागायचे रस्ते बंद व्हायचे लोकांनी किस्से ऐकले ट्रेन थांबल्यात वगैरे. तर बाबांनी सांगितलं की हां सांगा येतो म्हणून आत्ता काही घेऊ नका फोन. असे 2-3 दिवस झाले. नंतर बाबांनी त्या काकूने सांगितलं आईने काकून सांगितलं की आता परत फोन आला ना तर परस्पर सांगा नाही होत म्हणून. असं एक आठवडाभर चाललं. एक दिवशी तर परत सांगायला आलं की आता त्यांच्या ऑफिसमधून फोन आहे पण मोती सागर म्हणून कोणतरी बोलतात रामानंद सागरांचा मुलगा आहे. आणि ते रामायणाचं तेव्हा एंड टायटलपर्यंत सगळे बघायचं नाव वाचलेलं होतं. मोती सागर म्हटल्यावर बाबांना झालं की हे नाव हे खरंच त्यांच्या मुलाचं नाव म्हणजे या लेवलला कोणी प्रँक करत नसेल म्हणून बाबा गेले आणि बाबा बोलले फोनवर. तर मोती अंकल असं म्हणले की 8-10 दिवस झाले माझ्या ऑफिसमधून तुम्हाला रोज इथे फोन करतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका पण हे किती इन्सल्टिंग आहे की तुम्ही रिस्पॉन्डच करत नाही आहात. आम्हाला तुमच्या मुलाला भेटायचं आहे. आणि तेव्हा बाबांना कळलं की हे जेन्युइन आहे. तेव्हा बाबा त्यांना म्हणले की गिरगावात राहणारा एक मध्यमवर्गीय मराठी माणूस ज्याचा गेल्या 7 पिढ्यात या लाईनशी काही संबंध नाही त्याला रामानंद सागर का फोन करेल म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही समजून घ्या. मग त्यांनाही पटलं. मग बाबा मला घेऊन गेले त्यांच्या ऑफिसला अंधेरीला. माझी लुक टेस्ट वगैरे झाली आणि आउट ऑफ द ब्लू मला उत्तर रामायणातल्या लवकुशमधल्या कुशचा रोल मिळाला. अँड दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्टेड. सो परमेश्वराची इच्छा विलास काका आणि डॉक्टर रामानंद सागर आणि टू सर्टन एक्सटेंट कल्पवृक्ष काकू. आणि त्याच्यानंतर पुढचं कुठलं काम? त्याच्यानंतर मी परत अभ्यास करत होतो. त्याच्यानंतर रामानंद सागरनीच मला पुन्हा बोलवलं 5-6 वर्षानंतर जेव्हा ते कृष्ण करत होते. तेव्हा त्यांना काय म्हणू कुमारवयीन ती जी फेज होती म्हणजे रोमॅन्सची जी फेज होती कृष्णाची त्या रोलसाठी त्यांनी मला पुन्हा बोलवलं. माझी लुक टेस्ट वगैरे झाली आणि 14 भागांचा ते 16 भागांचा तो रोल होता कारण नंतर परत कृष्ण बदलणार होता आणि मोठा कृष्ण येणार होता. पण इट्स सो हॅपन्ड की ते एअरवर जायला आणि माझं वय वाढायला आणि तो रोल मोठा व्हायला ते प्रोग्रेशन मॅच होत गेलं. आणि जो 16 भागांचा रोल होता ते मी साधारण 150पेक्षा जास्त भाग श्रीकृष्ण मालिकेचे केले. आणि खऱ्या कारण मी रामायण केलं तर मी खूप लहान होतो. मी 8-9 वर्षात होतो. त्यामुळे फेम प्रसिद्धी हे सगळं मी बघत होतो पण ह्याला हे म्हणतात हे कळण्याचंही माझं वय नव्हतं. आणि थँकफुली आईवडिलांनी कधी ते डोक्यात जाऊ दिलं नाही. पण कृष्णा करताना पहिल्यांदा ते सगळं मला जाणवलं की मी काय करतोय. म्हणजे ॲक्च्युली रस्ते बंद झालेत कर्फ्यू लागलेत ट्रेन थांबल्यात हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.
सो कृष्णा आय थिंक वॉज माय फर्स्ट बिग ब्रेक टू अंडरस्टँड द पॉवर ऑफ दिस मीडियम. त्यावेळेला म्हणजे आपण अगदी पूर्वी बघितलं तर संत तुकाराममध्ये विष्णू पागनीस त्यांना लोक पाया पडायचे, नंतर राम आणि सीता, तसं तुझ्याही बाबतीत झालं असेल ना? काय काय झालं असेल, काय काय मर्यादेपर्यंत किती लोक आणि काय, मी कल्पना नाही करू शकत. तू सांगितलं असं जास्त बरोबर सगळ्यांसाठी. म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी बरोड्याला माझा दरबार लागायचा. म्हणजे दरबार म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातनं लोक बसेस घेऊन दर्शनाला यायचे आणि त्यातल्या 1000 लोकांना रितसर दर्शन मिळायचं. म्हणजे एका एंट्रीने आत माझं आणि एका एंट्रीने बाहेर, असं रितसर दर्शन मिळायचं. मी 16 वर्षाचा होतो आणि लोक, म्हणजे मी काही बघितलंय. मी 8 दिवसाचं मूल पायावर ठेवलेलं पाहिलंय की ह्याचा ताप जात नाही, ह्याला आशीर्वाद द्या वगैरे. आणि मी 16 वर्षाचा होतो आणि पहिले 2 दिवस मी सांगितलं की माझं आणि डॉक्टर रामानंद सागरांची रिलेशनशिप खूप भारी होती. ते आजोबांसारखे होते मला. ते मला आजोबा आणि नातू या लॉजिकनेच सगळं समजायचं. तर मी त्यांना सांगितलं की मैं नहीं बैठूंगा उधर, वो सब मेरे पाँव छूते, मेरे को बहुत बुरा लगता है, मैं नहीं बैठूंगा उधर. आणि मग 2-3 दिवस तो दरबार बंद झाला. पहिल्या दिवशी त्यांनी मला रूममध्ये बोलवलं. ते म्हणले बैठो आपसे बात करनी है. आणि ते म्हणले आपको क्यों नहीं बैठना है उस दरबार में. तो मैं मतलब क्योंकि वो लोग पाँव छूते मेरे, कितने बड़े बड़े लोग आते हैं और उम्र में कितने बड़े, वो मेरे पाँव छूते, कितना अजीब लगता है, कैसे लगेगा अगर आप मेरे पाँव छुएंगे तो ते म्हणले लेकिन आपसे किसने कहा कि वो आपके पाँव छू रहे हैं. आप सिर्फ एक जरिया है, वो पाँव श्री कृष्ण भगवान के छू रहे हैं. बट इफ यू आर द प्रोसेस थ्रू विच दे कैन विजुअलाइज देयर गॉड, तो आप कौन होते हैं उनको डिनाई करने वाले, टू डिनाई देम दिस राइट टू रीच देयर गॉड, बिकॉज वो आप में भगवान देखते हैं. तो आप एक काम करो, आप उनको पाँव छूने दो, और आपको जो गिल्ट है ना कि आप कैसे उनको अलाउ करते हो, तो एज अ ह्यूमन बीइंग जो आपको ठीक लगता है आप उनको वो ॲडवाईस भी दे दिया करो. तर मम्मी काय करायचं, उदाहरणार्थ आता लहान मूल जर पायावर ठेवलं आणि म्हणलं की ह्याचा ताप जात नाही आहे, ह्याला आशीर्वाद द्या, तर मी त्यांना आशीर्वाद द्यायचो कृष्ण म्हणून. आणि मग मी सांगायचो की मैंने मेरा कर्म किया है, अभी आप आपका कर्म करो, आपका कर्म क्या है उसको डॉक्टर के पास लेके जाओ, तो आप उसको डॉक्टर के पास लेके जाओ. आणि मग देव सांगतो म्हणून ते मुलाला डॉक्टरकडे घेऊन जायचे. हा अवेअरनेस डॉक्टर, म्हणजे ते मी सगळं बघितलंय. मी अंबाला कॅन्टोन्मेंट स्टेशनला ट्रेन थांबलेली बघितली, कारण मोटरमन म्हणला की कृष्णाचा एपिसोड जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी गाडी पुढे नेणार नाही, मला काढा नोकरीवरनं. सो मी तो मोटरमन, आम्ही सगळ्यांनी अंबाला कॅन्टोन्मेंटच्या स्टेशनवर स्टेशन ऑफिसरच्या बस याच्या TV वर कृष्णाचा एपिसोड बघून माझा सत्कार करून हारतुरे देऊन नंतर ट्रेननी आम्ही पुढे आलो, असंही मी बघितलंय. असे अनेक किस्से मी बघितलेत. मी कर्फ्यू लागलेला बघितलाय. माझा तो किस्सा खूप फेमस आहे की माझ्या तोंडून सांगणं खूप ऑकवर्ड आहे, पण किस्सा म्हणून की मी एका मंदिराच्या उद्घाटनाला गेलो होतो. जरिया हो आप. वा वा संजय. मी एका मंदिराच्या उद्घाटनाला गेलो होतो आणि साधारण 300 फुटावर देऊळ होतं आणि हेलिकॉप्टरनी लँड करायचं होतं. मी आणि डॉक्टर रामानंद सागर आम्ही दोघेही गेलो होतो. आम्हाला कळत नव्हतं की खूप वेळ तो पायलट हेलिकॉप्टर वरती फिरवत, मी 16-17 वर्षाचा होतो आणि तो लँड करत नव्हता. पापाजी म्हणायचो आम्ही रामानंद सागर. पापाजी त्यांना विचारत होते की क्यों नहीं लँड कर रहे हैं. तर पायलट त्यांना सांगत होते की मुझे जमीन ही नहीं दिख रही, मैं कहाँ लँड करू. कारण ऑलमोस्ट 30-40 हजार लोक आले होते तिकडे कृष्ण येणार म्हणून. सो ते त्यांनी हेलिपॅड क्रिएट केलं होतं, ते नष्ट झालं होतं. आणि अल्टिमेटली मग CRPF बोलवून ते सगळं मागे घेऊन हेलिकॉप्टर उतरवलं आणि 300-400 फूट जायला, जे खरं तर 4-5 मिनिटाचा वॉक होता, तिथे जायला मला 6 तास लागले होते. का? कारण लोक झोपली होती जमिनीवर आणि ते म्हणले होते की आम्हाला देवाचा स्पर्श व्हायला पाहिजे, तर देवाला म्हणून आमच्यावरनं चालत जा. आणि हो, आणि माझं असं होतं की मी नाही चालणार इतक्या लोकांवरनं. सो त्या सगळ्यांना बाजूला करून त्याच्यातनं रस्ता काढून लोक हात लावतायत, पाय लावतायत, सगळं खर्चटलं होतं मला. आणि मी तिकडे गेलो आणि तिकडनं मला फिजिकली एअरलिफ्ट करून बाहेर आणलं होतं. म्हणजे हेलिकॉप्टरला दोरी लावून मला लटकवून बाहेर आणलं होतं तिकडनं. सो आय हॅव सीन दॅट. नाही, आता तू जे सांगितलंस ना की आशीर्वाद द्यायचास आणि सांगायचास की तुम्ही डॉक्टरकडे जा, लोक आज याची गरज आहे की कोणीतरी सांगण्याची की जे दिसतं, जे असतं त्याच्यावर विश्वास ठेवा. काहीतरी आहे याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि यासाठी कानाला खडा लावा की प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेला पटल्याशिवाय, आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय करायची नाही. कोणीतरी सांगतं म्हणून. तू हिंदीमध्ये काम करत होतास, उत्तम सगळं होतं आणि तू ठरवून मराठीत आलास. तर हा विचार किंवा हा बदल तू काय डोक्यात ठेवून केलास नेमका?
हिच्यामुळे. कारण मी हिंदीत कितीही मोठं काम केलं आणि मी काही येऊन घरी सांगितलं ना की माझं आता अमुक अमुक शो आहे आणि त्याचा TRP एवढा आहे, नंबर 1 शो आहे, ती म्हणायची मराठीत काम कर तर मानते. का असं वाटायचं पण? शेवटी मराठी आपली मातृभाषा आहे. आपल्या लोकांसाठी पहिल्यांदा आपण काहीतरी करायला पाहिजे ना. हिंदी लोक आपली नाही तसं नाही, ती पण आपलीच आहेत सगळी. पण माझ्या कुठेतरी मनात असं होतं की ह्याने मराठीत केलं तर मला जास्ती बरं वाटेल. त्याच्यामुळे त्याने ऐकलं ते माझं. त्यामुळे मला त्या बाबतीत फार त्याचा अभिमान वाटतो की आईला बरं वाटावं म्हणून त्याने हे केलं सगळं. आम्ही एक दिवशी माझ्या सगळ्या हिंदी निर्मात्यांनी सांगितलं की आता मी 1 वर्ष हिंदीत नाही करणार काही. मग ते मी फक्त हिंदीत काम करायचो आणि ते सगळे म्हणले की तू काय करणार? म्हटलं आता मी मराठी करणार. तर तेव्हा दुर्दैवाने मराठीकडे तसं लुकडाऊन केलं जायचं कारण इट वॉज नॉट दॅट दिस बिग. तर ते म्हणले की तू हिंदी शो छोड़ के मराठी शो क्यों कर रहा है? म्हटलं मेरी मर्जी, मैं क्यों कर रहा हूँ मतलब मेरी मर्जी. आणि मी मराठीत काम करायला सुरुवात केली आणि आय एम ग्लॅड आय डिड दॅट. कारण मराठीचा जो प्रवास गेल्या 15-20 वर्षात झाला आहे तो अद्भुत आहे आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की या प्रवासाचा भाग मी होऊ शकलो याचा मला फार आनंद आहे. सो आई जे सांगते ते फायद्याचंच ठरतं इव्हेंच्युअली. पहिला शो कुठला मराठीतला? कुठला सांग? ते तोच पहिला शो संजय. तेरे घरच्या समोर नावाचा एक सचिनजींनी शो प्रोड्यूस केला होता ज्याच्यात संजय आणि माझी ओळख झाली. संजय मोने, इला भाटे, विनोद कुलकर्णी, सतीश तारे, मी आणि सोनाली खरे, विजय केंकरे त्याचे दिग्दर्शक होते आणि अविनाश कामही करायचं आणि सहदिग्दर्शक होते. सचिनजी निर्माते होते. हा माझा तसं बघायला गेलं तर पहिला मराठी शो. मी अधुरी एक कहाणी नावाचा एक शो केला होता राकेश सरांबरोबर, नीनाताई, आणि तो परत झीवर आला होता. म्हणजे झीचं पण खूप मोठं, आय थिंक झीचं खूप मोठं योगदान आहे माझ्या या संपूर्ण प्रवासात. आय थिंक मी मराठीमध्ये जे काही नाव कमवलं त्याच्यात झी मराठीचं आणि झी समूहाचं खूप मोठं योगदान आहे. आज मी जो काही आहे त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण कमिंग बॅक टू द शो, तो शो मी केला पहिला मराठी शो आणि पहिल्याच मराठी शोमध्ये तुम्ही सगळे होतात रे बरोबर. त्यामुळे त्याच्यानंतर मराठीबद्दल जे काही प्रेम एक वेगळंच निर्माण झालं ते. मग खाण्याची आवड तुझ्या वडिलांनी जोपासली ना? बाबा फुडी. पण मग जेव्हा ते सगळं झालं ते जरी म्हणाले असले की मी आलो असतो दिल्लीला तरी मनातनं त्याने जरा धसकाच गेला असेल ना, अरे हा काय असं काय खायला वगैरे असं? नाही, अजिबात नाही. म्हणजे जे बाबांना ओळखतात ते सांगतील अजिबात नाही. त्यांना जेन्युइनली आनंद झाला होता की हा खायला दिल्लीला गेला, माझा पोरगा आहे. बघूया अजून बाबांना काय म्हणायचं तुझ्याबद्दल, बघूया. काय बघ स्वप्नेचा स्वभावच खर्चिक आहे. पहिल्यापासून तो खर्चिकच आहे. साधा शर्ट देखील त्याचे 3,000-4,000 रुपयाचे शर्ट असतात. करायचे त्यावेळी शर्ट 500 रुपये चांगले शर्ट मिळतात. पण ऐकत नाही. पण कधी कधी अवॉर्ड वगैरे मिळून आला की मग वाटतं की आपला मुलगा खरंच मोठा झाला म्हणून शेवटी हा जनरेशन गॅप आहे म्हणून कानाला खडा लावला. शेवटी ह्या बाबतीत बोलायचं नाही काही. आता हे जाहीरपणे सांगतो की मी अजूनही बाबांसाठी जे कपडे आणतो किंवा जे बूट घेतो किंवा काही करतो, मी आता जाहीरपणे मान्य करतो, बाबा म्हणलेच आहेत तर, की मी बाबांना त्याची खरी किंमत सांगत नाही. बाबांसाठी ते नेहमी स्वस्तातले असतात. बाबांसाठी ते बूट आईला माहिती असतं सगळं. त्यामुळे बाबा आई इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. प्लीज आई शिव्या घातल्या तर तिला पण घाला. त्यांना जर आता सांगायला गेलं की चांगला शर्ट 1,000-1,500च्या खाली मिळत नाही, चांगली पॅन्ट 2,000च्या खाली मिळत नाही, चांगले बूट 1,000-2,000च्या खाली मिळत नाही, तर त्यांना ते मान्य नाही. आणि ते इतके काय म्हणूया आपण त्याला, इतके ते क्लिअर आहेत त्या बाबतीत. ते म्हणतात की मग नको आणू मला, मी जुनं वापरेन. आता जुनं वापरेन ह्याच्यावर कमबॅक नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे जसं त्यांनी कानाला खडा लावला आहे की मी त्याला हल्ली पैशावरनं बोलत नाही, तसं मीही कानाला खडा लावला आहे. आणि मी काय म्हणूया आपण त्याला नाईलाज असतो टू दिस एक्सटेंट माझ्या वडिलांशी खोटं बोलतो. आई बाबा तुझे मित्र आहेत असं तू जाहीरपणे म्हणतोस, वागतो तेच असं म्हणतात. बरेच वागणं जरा कठीण असं दोन्ही बाजूनी. तेव्हा आयुष्यातले आपण काही महत्त्वाचे निर्णय घेतो. बहुतेक साध्या निर्णयातसुद्धा आपण आईवडिलांचा सल्ला घेतो. लग्न आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो. काही जण करत नाहीत, काही जणांचं होत नाही सुदैवाने दुर्दैवाने, परंतु बहुतेक लोकांचं होतं सुदैवाने दुर्दैवाने. तर जेव्हा तू लग्न ठरवलंस तेव्हा तुम्ही 3 मित्रांनी मिळून चर्चा करून ठरवून लग्न केलं का? तुझ्या निवडीला त्यांनी मान दिला का? त्या दोघांची तुझी निवड जमली आणि तुम्ही आपण नाही आता लग्न करूया असं? आय थिंक आईबाबांबरोबर नेहमीच जे नातं आहे माझं
त्यात त्यांनी नेहमीच एक गोष्ट पाळली आहे, म्हणजे हे त्यांचं कौतुक आहे की ते मला कधीच हे कर किंवा ते करू नको असं कधीच सांगत नाही. माझं अपब्रिंगिंगच ते नाही. मला नेहमी मी काही म्हटलं की मला अमुक करायचं आहे की ते मला सांगतात की ह्याचे फायदे हे आहेत, ह्याचं नुकसान हे आहे, ह्याच्यात चांगलं हे वाटतंय, वाईट हे वाटतंय, तू ठरव. आणि त्याच्यानंतर मी जे केलं आहे आत्तापर्यंत त्या सगळ्यात ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत. सो आय थिंक लग्नाच्या बाबतीतही असंच झालं की त्यांनी मला सांगितलं होतं की हे आम्हाला प्लस वाटतं, हे आम्हाला मायनस वाटतं, हे चांगलं वाटतं, हे वाईट वाटतं. दुर्दैवाने माझं पहिलं लग्न झालं आणि त्याच्यात माझा डिवोर्स झाला. सो पहिलं लग्न टिकलं नाही. दुसरं लग्न जे झालं, जे आता उत्तम सगळं देवाच्या कृपेने सुरू आहे. पण या दोन्ही केसेसमध्ये आईबाबांनी तेच केलं की तुला ओके वाटतंय ना, कारण तुला आयुष्य काढायचं आहे, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू जे करशील त्याच्यात, पण तुला ओके वाटतं ना, तू हे कर. त्यामुळे आय थिंक देव ऑलवेज बीन विथ मी लाईक दॅट. सो आईबाबांना लूपमध्ये ठेवून लग्न केलं आणि आता देवाच्या कृपेने फर्स्ट क्लास. म्हणजे लीना आहे बायकोचं नाव आणि 2 मुलं आहेत. ती काय करते? लीना डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे आणि 2 मुलं आहेत, मायरा आणि राघव. आय थिंक आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आणि मी आवर्जून असं सांगेन, आणि हे मी कार्यक्रमात म्हणून नाही, हे आईलाही माहिती आहे, आईही म्हणते की लीना, आय थिंक लीना हॅज कम्प्लिटेड द फॅमिली. आणि मुख्य म्हणजे आम्हाला हा एकच मुलगा आहे, मुलगी नाही. त्यामुळे मुलीची जागा त्यांनी खूप पूर्ण केली. आणि माझ्यापेक्षा बाबांचा आणि तिचं बॉन्ड इतका छान आहे. आमच्या घरात 2 टीम आहेत, स्वप्नील आणि मी, आणि बाबा आणि लीना असं. आणि मग जेव्हा स्वप्नीलला काही बोलायची वेळ येते तेव्हा आम्ही एकत्र असतो तिघं. बरं, मला बोलायचं झालं की ही पण त्या टीममध्ये जाते आणि मी फक्त शिव्या खातो. पण मग तू शिव्या खातोस तेव्हा बायको बदलून येत नाही का? का तुला शिव्या द्यायची बायकोची जुनी सवय आहे? मला हे म्हणजे कुठला लग्न झालेला माणूस हे डिनाय करू शकतो मला सांग? नाही, पण हे लग्नानंतर, लग्नाच्या आधी पण तू म्हणे अशी परिस्थिती आणली होतीस की तिने एकदा शिव्या खायला. वा वा, काय असं वागलं होतंस की लग्नाच्या आधीच कुठल्याही पद्धतीचा हक्क नसताना एक मुलगी येऊन शिव्या देते आणि परत तू ती अशी जाऊन लग्न करतोस? मला थँक गॉड. आधी तिचा कानाला खडा काय तू ऐकूया, मग तुझं उत्तर. स्वप्नीलचं सांगायचं म्हणजे स्वप्नील वेळ अजिबात पाळत नाही. तो कमिटमेंट पाळतो पण वेळ पाळत नाही. म्हणजे त्याने एक वेळ दिली असेल तर त्याच्यानंतर तो 2-1 तास उशिरा नक्कीच येईल. हे इतकं फेमस आहे की ह्याच्यामुळे आमचं कदाचित लग्नसुद्धा ठरलं नसतं. कारण जेव्हा मी पहिल्यांदा भेटायला आलो त्याने मला 9 वाजता बोलवलं होतं भेटायला, तो 10:30 वाजता आला. म्हणजे कोण पहिल्यांदा मुलगी पहिला 1.5 तास उशिरा येतो? 15-20 मिनिटं ठीक आहे, 1.5 तास उशिरा. आणि सेकंड म्हणजे सर्वात मोठा किस्सा म्हणजे तो स्वतःच्या एंगेजमेंटमध्ये सुद्धा 3 तास उशिरा आला होता. या एक पॉईंट आला होता की मी त्याला फोन केला की आता तू सांग कुठे आणि मी तुला घ्यायला येते. कोणी आपल्या एंगेजमेंटमध्ये 3 तास उशिरा येते का? पण काय स्वप्नील असाच आहे. आणि घरच्यांच्या बाबतीत तर अगदी टेकन फॉर ग्रांटेड आहे. कानाला खडा, तो जेव्हा वेळ सांगेल त्याच्यापेक्षा 1.5 तास उशीर होणार हे नक्की समजायचं. अरे माझी चूक नाही आहे, माझी चूक नाही आहे. मी अरे माझी चूक नाही असं मराठीत वाक्य सुरू होतं ना तेव्हा काहीतरी घोळ असतो त्यात. शुद्ध प्रॉपर बचाव पक्षाचं असतं तसं व्यवस्थित मराठीत सुरू झालं काय वगैरे असं नाही सुरू करा ना, म्हणजे विश्वास बसतो रे. त्याच्यावर मी येणार तुझ्याकडे. पण झालं असं की आम्ही 35 लोक बस करून चाललो होतो साखरपुड्यासाठी. त्यामुळे मी काही एकटा नाही आहे हे खोटं बोलायला. गाडीत 34 लोक अजून होती. त्या दिवशी नेमका घाटात ऍक्सिडेंट झाला होता, तिथे आमचा 1.5 तास गेला. त्याच्यानंतर धो पाऊस कोसळला अवेळी, त्याच्यात आमचा बसचा स्पीड ऑब्व्हियसली कमी झाला आणि तुम्हाला दिन खराब होतात. त्यामुळे माझ्या साखरपुड्याच्या दिवशी संध्याकाळी एक 30-35 किलोमीटर औरंगाबादपासून असताना आमच्या बसचा टायर पंक्चर झाला. संध्याकाळी साखरपुडा होता किती वाजता? होता 6:30-7ला साखरपुडा सुरू होणं अपेक्षित होतं, मुहूर्त. तर साधारण 6:30 वाजता आम्ही औरंगाबादपासून 35 किलोमीटर लांब होतो आणि तोपर्यंत कॉन्स्टंट फोन चालले होते. आणि लीनाला काळजी नको म्हणून मी सांगत होतो पोचतोय. तिला काय होतं ते सांगत नव्हतं. आणि झालं असं की तो जो ड्रायव्हर आणि किलनर होता, त्या किलनरला पंक्चर काढायला एवढा वेळ लागला की शेवटी मी तिला विचारलं की अरे तू पंक्चर काढतोयस का आता त्या बसच्या टायरमध्ये तोंडाने हवा भरतोय? संपतच नाही, कारण तो हवाच भरत नव्हता त्याच्यात. तो ते जॅक लावून काढून, ते खिळे काढून, त्याचं नटबोल्ट काढून, दुसरा टायर लावून हे करायला एक लेजिटिमेट अवधी लागला पाहिजे ना. 15 मिनिटं 20 मिनिटं एवढं. अरे 1 तास झाला तो टायर काढला तर जमीन लागतच नव्हता. तो क्या कर रहा है? म्हणलं पंक्चर निकाल रहा है. म्हणजे स्टेपनी किधर है? नहीं स्टेपनी भी पंक्चर है. तू उसमें क्या करेगा? नहीं अभी इसका पंक्चर निकालेगा. म्हणजे क्या मुंह से हवा भरेगा? क्या करेगा अभी? बसच्या टायरचं काय करणार?
आणि तो तर एका पॉईंटला लीना ती उगाच चिडली एवढी. हे बघ एवढं काही नव्हतं. एक 8:30 वगैरे आम्ही पोचलो. 7च्या साखरपुड्याला जे 5ला पोचणार होतं ते. सो एक 8:30 म्हणजे अशी स्वागतासाठी केलेली फुलं अशी झाली. पोचलात ना तुम्ही. नाही, लीनाचा शेवटचा फोन जे ती आत्ता बोलली ना, लीनाचा शेवटचा फोन असा आला होता की तू कुठं आहेस, मी गाडी घेऊन तुला घ्यायला येते, तू तुझी आई आणि बाबा या 3 लोकांना मी पुढे घेऊन येते, बाकीचे येतील तेव्हा येतील, नाहीतर साखरपुडा आज होणार नाही. कारण तिच्या घरच्या लोकांचं असं होतं की मुळात हा फिल्म लाईनचा माणूस, हा ॲक्टर, मुळात हे लग्न करू नकोस वगैरे. अरेंज मॅरेज होतं प्रॉपर. आणि तिचे आईबाबा खूप सॉर्टेड, आईबाबा भाऊ वगैरे नाही, पण नातेवाईकांचं एक असतं ना की बघा बाई नट आहे नट, बघा ते सगळं बघा बाई तुमचं ते होतं. या नट लोकांचं काही खरं नाही वगैरे, कारण साखर पुड्याला आला नाही रे. पण त्यांना माहीत नव्हतं म्हणे एका अर्थी बरोबर होतं ना. काय त्या नट लोकांचं काय खरं नव्हतं. वा 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 संजा. आता चित्रपटाच्या बाबतीत आपण असं म्हणू की एका पाठोपाठ एक सिने दिलेस, यशस्वी झाले, भरपूर यशस्वी झाले, काही नाही झालं ते काय ठीक आहे, होत जातं पुढे. असंख्य कलाकार सहकलाकार तुझ्याबरोबर काम त्यांचं झालेलं आहे करून. आपण एक बघूया ना कोण एक सहकलाकार काय म्हणते. स्वप्नील रोमॅन्टिक हिरो म्हणून खूप जणांना आवडतो, मलाही तू रोमॅन्टिक हिरो म्हणून खूप आवडतोस. पण इतके वर्ष आपण एकत्र काम करून सुद्धा एक प्रश्न मला आजपर्यंत नेहमी छळत आलाय आणि जो प्रत्यक्ष मी तुला कधी विचारलेला नाहीये की तू तुझ्या सगळ्या डिरेक्टर मित्रांना, इव्हन आपल्या सतीश बरोबर मी तुला बोलताना बघितलंय की रोमॅन्टिक सीन असेल तर तो लंच ब्रेक नंतरच करूया असं तू सगळ्यांना काय इन्सिस्ट करतोस हे मला माहित नाही. मी खूप घाबरायचे लंच ब्रेक नंतर स्वप्नीलकडे बघायला. मी समहाऊ एक ड्युअल पर्सनॅलिटी सारखं थोडंसं आहे की काय असं मला वाटतं. तर स्वप्नील तू प्लीज उत्तर दे की लंच ब्रेक नंतर तुझ्या आयुष्यात असं नेमकं काय घडतं ज्यामुळे तू इतका बदलतोस. कारण मी ठरवलंय की यापुढे कानाला खडा, लंच ब्रेक नंतर स्वप्नीलकडे बघायचं नाही. मुक्तानी हे शोधून काढलंय. मला खायचा शौक आहे माहिती आहे. आता ज्या लोकांना माहिती नाही त्यांना मी हे सांगतो, खरं मी हे फार सांगत नाही, मी तुला हे माहिती आहे, पण की मी लंच नंतर 1 तास काम करत नाही. सगळ्या दिग्दर्शकांना माझी विनंती असते की लंच नंतर 1 तास मी आराम करणार, मला आरामाला वेळ पाहिजे. मी तुम्हाला चित्रपट साईन करताना हे सांगतोय, मला घ्यायचा की नाही तो तुमचा कॉल आहे. साईन करताना मी सांगतो की लंच नंतर मी 1 तास काम करत नाही. ते मला तो वेळ देतात आणि मी झोपतो लंच नंतर. मला आवडतं लंच नंतर एक 20 मिनिटाची पॉवर नॅप मला अत्यंत प्रिय आहे. आणि मला मनापासून असं वाटतं की इट रिज्युविनेट्स अस आणि उरलेला अर्धा दिवस त्याच्यात काम करता येतं. मुक्तानी एक थिअरी शोधून काढली आहे, ती म्हणजे अशी की जेवल्यानंतर माझ्या डोळ्यात जेवणाची नशा चढते आणि त्यानंतर पुढचा अर्धा तास माझी नजर मादक होते. तर मुक्ताचा थिअरी अशी आहे की अनोळखी मुलींना लंच नंतर सेटवर आणू नका आणि स्वप्नीलच्या विजनमध्ये ठेवू नका, कारण तो ॲक्च्युली झोपाळलेला असतो आणि तो असा असतो. आणि समोर बसलेल्या मुलीला असं वाटत असतं की हा अत्यंत मादक नजरेने माझ्याकडे बघतोय आणि ती मैत्रिणीला सांगते की बना तू बघ, प्रेमात पडलं बघ, बना तू माझ्याकडे बघ, सारखा माझ्याकडे बघतो. तिला हे माहिती नसतं की मी तिच्याकडे बघत नसतो, मी मनाने झोपलेलो असतो. तर हे लोक सतीश आणि मुक्ता इतके हलकट आहेत दोघे, हे लंच नंतर मला झोपू देत नाहीत. बरं, हे इतके जवळचे मित्र आहेत की मी त्यांना ॲग्रीमेंट दाखवू शकत नाही. मुक्ते भेट तुम्ही बघतो तुला नंतर. बघूया एकच अशी आहे का दुसरं अजून आहे, तिला काय वाटतंय. अरे देवा. हा स्वप्नील जोशी कमालीचे ऍक्टर आहेत आपल्याला माहिती आहे, पण मला असं वाटतं की ऑफ स्क्रीन जे ती ऍक्टिंग करतात ना, ती ऍक्टिंग कोणीच म्हणजे त्या लेवलला कोणीच ऍक्टिंग करू शकत नाही. कारण डिप्लोमसी आणि पॉलिटिकली करेक्ट राहणे हे काय असतं हे फक्त आणि फक्त स्वप्नील जोशींकडनं शिकावं. म्हणजे ते ज्या पद्धतीने लोकांशी वागत असतात आपल्याला माहितीच नसतं किंवा कळतच नाही की त्यांच्या मनात नेमकं त्या व्यक्तीविषयी काय आहे आणि हे मी काय बोलते आणि मी का बोलते हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर खुद्द त्यांना विचारा. ही माझी अत्यंत लाडकी मैत्रीण आहे, माझी अत्यंत लाडकी मैत्रीण आहे. आणि ती आहे ना, ती काय किंवा सई काय, या दोन्ही मुली आहेत ना, दे हॅव देअर हार्ट ऑन देअर स्लीव्ह. त्या जशा आहेत तशा जगतात आणि मला त्यांचा प्रचंड हेवा आणि कौतुक आहे त्याबद्दल. पण मी तसा नाही आहे. म्हणजे मी एक किस्सा सांगतो सोनालीचा.
ज्या किस्सेवरनं हे झालं की मी एका माणसाची खूप छान बोलतो होतो आणि तो माणूस माझ्या आणि सोनालीबद्दल फार बरं बोलत नव्हता असं आम्हाला कळलं होतं आधी, पण तरी तो समोर आला तर मी त्याची खूप छान बोलतो होतो, कारण ते आपलं काम आहे. आणि सोनाली लांबणं आली आणि सोनाली लांबणं त्याला बघून म्हणली, अरे हा तोच ना आपल्याबद्दल वाईट बोलतो ना तो. आणि मी त्याकडे बघितलं की सोनाली, हे त्याला ओरडून सांगायची काहीच गरज नाही आहे ना. तर तिचं असं म्हणणं होतं की नाही, हा जर आवडत नाही त्याच्याशी नीट का बोलायचं, हा आपल्याशी कुठे नीट बोलतो की आपल्याबद्दल कुठे नीट बोलतो. तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा असतो की ते त्याला सांगायची गरज नाही ना, त्याच्याशी 2 मिनटं बोलणार आहोत आपण, परत कुठे 4 वर्ष त्याला भेटणार आहोत, 2 मिनटं हसून बोललं तर त्यात गैर काय नाही. पण मला माहिती नाही मला हे जमेल की नाही, पण मला हे खूप आवडतं त्या दोघींबद्दल की त्या जशा आहेत तशा जगासमोर येतात. म्हणजे मी खोटा आहे का तर नाही, पण आय लाईक टू बी पॉलिटिकली करेक्ट. त्या बाबतीत आम अ लिटल बोरिंग. सो तर ते आमचा एक कॉन्फ्लिक्ट येतो, पण कमाल आहे ती. नाही, पण पूर्ण पटलं, मला पूर्ण पटलं. हो की नाही? मलाही जमत नाही, होय, पण मला पूर्ण पटलं. मलाही माझं म्हणणं आहे की जर आपण 5 मिनटं कोणाला तरी भेटणार आहोत तर त्या 5 मिनिटात त्याला हे दाखवून द्यायची काही गरज नाही की आपल्याला तो आवडत नाही. इतकी वर्ष चित्रपटसृष्टीत आहेस, हिंदीमध्ये होतास, नंतर तू मराठीत आलास, त्याच्यानंतर जाहिराती करतोस, बरंच काही करतोस. ह्या एवढ्या प्रवासामध्ये काय कानाला खडे लावलेस तू? 2-4 लावले. मला आवर्जून एका गोष्टीची खंत वाटते की गेल्या काही वर्षांमध्ये आपला सोशल मीडिया खूप फोफावला आहे आणि खूप त्याचे फायदे खूप आहेत आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोचता येतात. पण ना ट्रोलिंग पण खूप वाढलं आहे आणि ट्रोलिंग जोपर्यंत प्रोफेशनल आहे तोपर्यंत त्याचा कधीच त्रास होत नाही. ट्रोलिंग जेव्हा तुमच्या जातीवर होतं, तुमच्या धर्मावर होतं, तुमच्या आडनावावर होतं, तेव्हा त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते. कारण ॲक्टर म्हणून तुम्हाला माझं काम आवडो किंवा न आवडो हा तुमच्या चॉईसचा भाग आहे. पण माझं आडनाव अमुक आहे म्हणून मी वाईट ॲक्टर हे समीकरण मला कळत नाही, किंवा माझं आडनाव अमुक आहे म्हणून मला पुढचा सिनेमा ऑफर नाही व्हायला पाहिजे ही हेट्रेड मला कळत नाही. तर मला त्याचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, पण इव्हेंच्युअली मी कानाला खडा लावला की त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. कारण मी जर त्याचा त्रास करून घेतला तर जे लोक हे करतात त्यांचा उद्देश सफल होतो आणि तो सफल होऊ द्यायचा नाही, हे माझं काम आहे. आडनाव, जात, धर्म या पलीकडे जाऊन जो काम करतो त्यालाच कदाचित कलाकार म्हणतात. आणि मला अत्यंत अभिमान आहे आपल्या क्षेत्राचा. टेलिव्हिजन असो, नाटक असो, चित्रपट असो, गीत असो, संगीत असो, लेखक असो, पेंटर असो, स्कल्प्टर असो, क्रिएटिव्ह लोकांचा मला अत्यंत अभिमान आहे. कारण कदाचित आता एकमेव अशी शैली उरली आहे जिथे तुम्हाला विचारत नाहीत तुमचं आडनाव काय, तुम्हाला फक्त विचारतात काम चांगलं करतोस ना. म्हणजे या गिटार वाजवणाऱ्या मुलाला मी त्याचं नाव मला माहिती नाही, मी फक्त त्याला विचारतो तू गिटार वाजवणार, तुला गिटार चांगलं वाजवता येतं ना. आय डोंट केअर तो हिंदू आहे का मुसलमान आहे, इट डझंट मॅटर टू मी. व्हॉट मॅटर्स इज त्याला त्याचं काम उत्तम येतं का नाही. मला असं वाटतं की कलेक्टिव्हली एक महाराष्ट्र म्हणून, देश म्हणून आपण सगळ्यांनी म्हणजे तो कानाला खडा मला लावला आणि मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आव्हान करायचं की आपण या सगळ्याच्या वर उठूया आणि आपण कलाकाराला कलाकार म्हणून बघायला सुरुवात करूया. तो मराठीत काम करतो का, तो हिंदीत काम करतो का, तो मल्याळममध्ये काम करतो, हे मॅटर करत नाही. एका पॉईंटनंतर तो चांगलं काम करतो हे मॅटर करतं. आपण त्याचं काम आणि त्याची कला ह्याचा आदर करूया. त्याला आपण जातीच्या, धर्माच्या बंधनात नको बांधूया. ते आपल्यासाठी आणि कलेसाठी दोघांसाठीही घातक आहे. तुला काय वाटतं अजून कोण कोण उरले असतील कानाला खडे लावणारे? अजून इकडे सेलिब्रिटी म्हणून खूप असू शकतील, काय माहिती. सतीश असेल, संजय असेल, किंवा यायलाच पाहिजेत असे नाही, यायला नको असे खूप आहेत, यायला पाहिजे असे नको, पण ह्यांच्याकडे अरे खूप आहे. सो आज माझा अत्यंत जीवाभावाचा मित्र कानाला खडामध्ये आलेला आहे आणि त्याला हेच सांगायचं आहे की यू आर द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन टू मी. मी माझं आयुष्य तुझ्या विना इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे एक खूप नशीबवान समजते मी स्वतःला की एक निखळ मैत्री तुझ्या रूपात मला मिळालेली आहे. अजून काही गोष्टी आहेत ज्या माझ्या बेस्ट फ्रेंडबद्दल कोणाला माहीत नाही आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे माझा बेस्टेस्ट फ्रेंड लॉच्या डिग्रीचा टॉपर आहे. तो आय थिंक भारतात 3रा वगैरे आलेला आहे. आणि असं म्हणतात ना की आधी पोटोबा मग विठोबा, तर ह्या म्हणीवरती त्याचा खूप विश्वास वाटतो. आणि आय थिंक
द वे टू हिज हार्ट इज थ्रू हिज स्टमक. हा, तर ह्या गोष्टी आहेत ज्या माझ्या BFF बद्दल कोणालाच माहित नाहीये. ती म्हणाली काय म्हणणं काय त्याच्यावर तुझं? त्याच्यावर काय म्हणणं नाही. मला असं वाटतं की सई आणि मी एकमेकांचे आरसे होत खऱ्या आयुष्यात. म्हणजे एखादा इंटरव्ह्यू येतो माझा आणि त्या इंटरव्ह्यू ती वाचते आणि तिला एक्झॅक्टली बिटवीन द लाईन्स मला काय म्हणायचं ते कळतं. ती मला फोन करते आणि म्हणते की हां बोल, क्या बोलणार था तेरे को. मग मी माझ्या मनात जे आहे ते सगळं तिच्याकडे ओकून टाकतो आणि परत मी रिलॅक्स होतो. आणि सेम तिचंही होतं. म्हणजे रँडमली मी तिला फोन करतो की आज मी तुझं एक ट्विट वाचलं, काय झालं आहे. आणि ती म्हणते मी तिला रात्री फोन करते. मग ती रात्री फोन करते आणि ती सगळं माझ्याकडे ओकून टाकते. सो आय थिंक आम्ही एकमेकांचे आरसे होत. आम्ही जगासमोर कसे का असे ना, आम्ही खऱ्या आयुष्यात कसे होत ते एकमेकांना माहिती आहे आणि आम्ही एकमेकांबद्दल अत्यंत जास्त प्रोटेक्टिव्ह होत. सो आय लव्ह यू सई अँड थँक्यू सो मच फॉर जस्ट बिंग यू अँड थँक्यू सो मच फॉर दिस फ्रेंडशिप. आय कॅनॉट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. आय लव्ह यू. स्वप्नील, तू इथे आलास त्याबद्दल एक प्रेमाची खूण म्हणून झी मराठीतर्फे तुला एक प्रेमाची भेट. वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या माध्यमातल्या कामांमधून लोकांचं मनोरंजन करून करून तुम्हाला स्वतःचा फॅन केलेल्या या कलाकाराचे खडेसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे आणि स्टाईलचे होते आणि ते फोडले त्यांनी त्याच्या स्टाईलने. ज्या स्टाईलचेही आज तुम्ही वेडे झाले असाल, आता फार वेडेपणा न करता स्वतःच्याही आयुष्यातले खड्या पटापट फोडा. तोपर्यंत मी थांबतो इथेच आणि भेटतो तुम्हाला पुढच्या भागात वेगळे खडे वेगळे पाहुणे घेऊन. तोपर्यंत पाहत राहा पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. ऐसी तो मेरी तकदीर न थी, तुम सा जो कोई महबूब मिले. दिल आज खुशी से पागल है, दिल आज खुशी से पागल है. ऐ जाने वफा तुम खूब मिले, ऐ जाने वफा तुम खूब मिले. दिल क्यों न